हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटका गळा कटिंग आणि परफेक्ट स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते. आता मी इथे विदाऊट कॅनव्हास गळा कटिंग करून आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता इथे ब्लाऊजची उंची टोटल 13.5 इंच आहे. शिलाईनंतर 12.5 इंच होईल, कारण छोटा साईज ब्लाऊज आहे आणि 8 इंच चेस्ट म्हणजेच 32 इंचाचा चेस्टचा ब्लाऊज आहे. आर्महोल इथं 5.5 इंच आणि शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी घेणार आहे 2.25 इंच, कारण डीप नेक आहे आणि छोटी साईज चेस्ट असल्यामुळे 2.25 इंचाचा गळा परफेक्ट बसतो. जास्त जर 2.5 इंचाचा गळा घेतला तर शोल्डर उतरू शकतात, म्हणून आता गळा लांबी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. मी 9.5 इंच एवढी लांबी घेतलेली आहे. तयार मला 9 इंच हवी आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल. खालच्या बाजूनेही मी 2.5 इंचावर मार्क केलं आहे आणि हा बॉक्स आखून घेतलेला आहे. आता हा बॉक्स आखून घेतल्यानंतरही काही मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, कारण मटका गळा आकार देताना जुन्या जर ताई असतील तर त्यांना इझिली आकार देता येतो, पण नवीन ताईंना आकार देताना थोडा अवघड जातो. तर परफेक्ट मेजरमेंटनी जर तुम्ही आकार दिला तर तुम्हाला अवघड जाणार नाही. आता वरच्या बाजूने मी 3 इंचावर एक मार्क करते, जिथे आपण नॉड लावत असतो, म्हणजेच मटक्याचा जो वरचा गळ्याचा भाग असतो तो. आता तिथे 3 इंचावर मार्क केल्यानंतर बाजूला आतल्या बाजूने, गळ्याच्या आतल्या बाजूने अर्धा इंचावर एक मार्क करायचं आहे आणि आपला खालचा गळा खोली आहे तिथून वरती 1.5 इंचावर एक मार्क करायचं आहे. 1.5 इंचाच्या बाहेर तुम्हाला जेवढा डीप हवा आहे त्यानुसार तुम्ही मार्क करू शकता. मी ते 1.25 इंच घेतलं आहे, कारण ह्या साईजच्या चेस्टसाठी तुम्ही 1.25 इंचच परफेक्ट आहे. जास्तही डीप होणार नाही आणि कमीही नाही, एकदम व्यवस्थित परफेक्ट बसेल. पण जर हेवी साईज चेस्ट असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच, 1.25-2 इंचापर्यंत हा बाहेरचा आकार देऊ शकता. आता अशा पद्धतीने हा मी मटक्याचा आकार देऊन घेतलेला आहे. हे आपण आकार कट करून घेऊया. आता आकार कट करून झाल्यानंतर मी इथे कॅनव्हास वगैरे वापरणार नाही. तुम्ही जर कॅनव्हास वापरणार असाल तर तुम्ही कॅनव्हासवर पण अशाच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे बॅक साईडनेही हा आकार दिसतोय, तर मी बॅक साईडने ठेवूनच कटिंग केलेला आहे. हे अशा पद्धतीने परफेक्ट मटक्याचा आकार कटिंग करून घेतलेला आहे. कॅनव्हास असेल तर कॅनव्हासवरती अशा पद्धतीने बंद बाजूकडून हा गळ्याचा भाग ठेवायचा, आकार देऊन घ्यायचा आणि मग कॅनव्हासवर कटिंग करून मग तो ब्लाऊजला जोडून घ्यायचा आहे. आता शिलाई करताना मी जे अस्तरची बाजू आहे ती सुईच्या बाजूने ठेवलेली आहे. ब्लाऊजची जी बाजू आहे ती सुईच्या बाजूने ठेवली आहे, त्यावरती अस्तर ठेवलं आहे, कारण मी ते इन आऊट करणार आहे. गोटपट्टी किंवा हात शिलाईची पट्टी वगैरे लावणार नाही आणि कॅनव्हासही नाही. त्यामुळे मी जे ब्लाऊज आहे त्याला सुईच्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने ठेवलं आहे, त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि आता ह्याला चारही बाजूने योग्य फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे. आणि काळजी घ्यायची की जे ब्लाऊजचं कापड आहे ते गोळा होणार नाही किंवा अस्तरचं कापडही शिलाई करताना गोळा होणार नाही. आता हा गळ्याचा जो आकार आहे तो आहे असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कट करताना 1/4 इंच मार्जिन शिल्लक ठेवायचे आणि नंतर अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. हे कट दिल्याने अस्तर एजी फोल्ड होतं आणि गळ्याचा आकार बिलकुल चेंज होत नाही आणि इझिली फोल्ड होऊन शिलाई पण व्यवस्थित मारता येते. आता मी आहे असा आकार व्यवस्थित योग्य फिनिशिंगसह अशा पद्धतीने पूर्ण जो गळ्याचा आकार आहे तो थोडा थोडा सेट करत मग पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे. फिनिशिंग ब्लाऊजला खूप महत्त्वाची असते. जर योग्य ब्लाऊजची फिनिशिंग असेल तरच तुमच्याकडे कस्टमर टिकतं आणि फिटिंग म्हणजे तर खरं तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित हव्या असतात, पण त्यातली त्यात फिनिशिंग जर छान असेल तर कस्टमर तुमचं कधीच कुठेच जाणार नाही, तुमचे रेग्युलर कस्टमर होणार. तर आता मी ओपन जो भाग आहे अस्तरचा त्याच्याही चारही बाजूने शिलाई मारून घेत आहे. चारही बाजूने शिलाई मारून झाली की जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे तेही तुम्ही कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजचं कापड कट केलेलं आहे. आता ह्याला बरोबर असं फोल्ड करायचं आहे. जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला टक्स मारतो त्याच पद्धतीने मी ते टक्स मारून घेत आहे आणि टक्स मारून झाल्यानंतर आपण इथे कमरपट्टी ही जोडून घेणार आहोत. आता कमरपट्टी जोडताना पण
आणि टक्स मारताना पण फिनिशिंग असणं गरजेचं आहे. मी ते 3.5 इंचाचे टक्स घेतलेले आहेत. आणि आता ही जी कमरपट्टी आहे तिला मी 1.25 इंच रुंद मापाची काढलेली आहे आणि कमरेची जेवढी लांबी आहे तेवढी लांब पट्टी घेतलेली आहे. आता ही पट्टी एका बाजूने 1/2 इंच दुमडून मी हिला शिलाई मारते आणि त्यानंतर ही कमरेला जोडणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे पहा. आता मी ही पट्टी कमरेवरती जी शिलाई मारलेली बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवली आहे आणि खालच्या बाजूने कमरेच्या भागावरती पट्टी ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण पट्टी कमरेला जोडून घेत आहे. इथे पाहू शकता. आता ही कमरपट्टी अशा पद्धतीने जोडून घेत आहे. आता ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि मग त्यावरती 5 नंबरची टीप मारायची. नंतर हात शिलाई केली की ही टीप आपण काढून घेणार आहे, म्हणजेच कमरेला पण योग्य फिनिशिंग येईल. आता मटका गळ्याचा आकार कटिंग आणि स्टिचिंग करून झाल्यानंतर खूप महत्त्वाचा पार्ट असतो ते म्हणजे ह्याला लेस वगैरे लावणं किंवा नॉड लावणे. आता इथे मी लेस ब्लाऊजला लावून घेते. त्यानंतर आपण लावणार आहोत नॉड. प्रत्येक मटक्या गळ्याला नॉड लावणं गरजेचंच असतं. हे पहा, आता मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता. आता या लेसला मी डबल टिप मारून घेते आणि त्यानंतर आपण लावणार आहोत नॉड. नॉड जर लावली तरच मटका गळ्याचा आकार छान दिसतो. त्यामुळे मटका गळ्याला ही कंपल्सरी नॉड लावणे गरजेचं आहे. आता नॉड लावताना मी इथं सिंपल अशी ब्लाऊजवर मॅचिंग अशी नॉड आणलेली आहे आणि त्यासाठी गळ्याचं जे कापड होतं आतलं त्यातच मी 2 चौकोर तुकडे केलेले आहे. आणि आता ही नॉड आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे नॉड बनवतो त्याच पद्धतीने मी इथं दोन्ही बाजूने 2 छोटे छोटे फुलं बनवून घेते आणि मग ही नॉड आपण ब्लाऊजला जोडणार आहोत. आता नॉड ब्लाऊजला जोडताना वरच्या बाजूने मार्जिन किती सोडायचं हा बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो. तर चला पाहूया. आता वरच्या बाजूने 3 इंच मार्जिन सोडायचं आहे, कारण वरती 1/2 इंच शिलाईमध्ये जातं आणि मग बरोबर 2.5 इंचाच्या मापावरती ही नॉड व्यवस्थित जोडली जाते आणि 2.5 इंच हेच परफेक्ट माप आहे. पण आता आपण इथे शोल्डर जोडलेलं नाही म्हणून मी इथं 3 इंच म्हणजेच शिलाई मार्जिन पकडून 3 इंचावर मार्क केले. तुम्ही जर ब्लाऊज जोडल्यानंतर नॉड लावणार असाल तर तुम्ही 2.5 इंचाचं मार्किंग करू शकता. अशा पद्धतीने पूर्ण मटक्या गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पहा, खूप सुंदर अशी मटका गळा ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.